बातमी आहे काठमांडूमधल्या एका धक्कादायक भेटीची। सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना त्याचं काठमांडू कनेक्शन सांगितलं। या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याबाबत चर्चा झाली होती असंही त्यांनी म्हटलं होतं। एबीपी माझाला या बैठकीबद्दलची एक्सक्लुसिव्ह माहिती मिळाली आहे। नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय झालाच तर पुढची रणनीती काय असेल यावर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली। 15 नोव्हेंबर 2024 आता काठमांडूला एक बैठक झाली। यात भारत जोडोचे काही लोक गेले होते। विधानसभेतल्या निवडणुकीतल्या दारुण पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत विरोधकांनी त्या विरोधात एल्गार पुकारलाय। ईव्हीएम नको मतपत्रिका हवी असं आंदोलन सुरू झालंय। याच मुद्द्यावर सभागृहात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला। 15 नोव्हेंबर 2024 आता काठमांडूला एक बैठक झाली। यात भारत जोडोचे काही लोक गेले होते। त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे। वी ऑल रिझॉल्व दॅट वी आर गोइंग टू डू इट इन डिफरंट फेजेस, मेनली महाराष्ट्र अँड अदर बीजेपी लेड स्टेट्स। कशाच्या बद्दल? ईव्हीएमच्या बद्दल। हे काठमांडूला ठरत आहे। आपण जरा मी तुम्हाला भूतकाळात नेतो। या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या 180 संघटना आहे ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या, यातल्या जवळजवळ 40 संघटना अशा आहेत, 40 की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेलं आहे। 15 नोव्हेंबरला काठमांडूत झालेल्या बैठकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं। माओवाद्यांच्या बैठकीत भारत जोडोतले काही लोक होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। फडणवीसांच्या या आरोपांनंतर काठमांडूतल्या बैठकीचा तपशील मिळवण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला आणि तिथली इनसाइड स्टोरी माझाच्या हाती लागली। 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान काठमांडूतल्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सचा बैठकीत सहभाग होता। माओवाद्यांचे भारत, नेपाळ, बांगलादेश मधले काही निवडक सदस्य बैठकीला हजर होते। महाराष्ट्रातून किमान 4 ते 5 जण बैठकीला हजर असल्याची माहिती समोर येते। भारत जोडो अभियानाशी जोडलेले संविधान बचावावर व्याख्यान देणारे महाराष्ट्रातले एक बुद्धिजीवी उपस्थित होते अशी ही माहिती आहे। महाराष्ट्रात भाजप महायुतीचा विजय झाल्यास काय करायचं यावर बैठकीत मंथन झालं। महाराष्ट्रात भाजपचा विजय झालाच तर खापर ईव्हीएमवर फोडण्याची रणनीती ठरली। या बैठकीनंतर माओवाद्यांना खास निर्देश देण्यात आले। त्यानुसार ईव्हीएम विरोधात रान उठवण्यावर भर होता। येत्या काळात 4 टप्प्यात ईव्हीएम विरोधात महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन सुरू करणं, पहिल्या टप्प्यात प्रसार माध्यमं, समाज माध्यमातनं ईव्हीएम विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करणं, दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन उभं करणं, महायुती सरकारवर नाराज असलेल्या समाज घटकांना रस्त्यावर उतरवून सरकार विरोधी वातावरण तयार करणं, चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत सरकार विरोधात आरपारची लढाई पुकारणं। यावर मवियाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, स्वतःहून दिलं, स्वतः जाऊन दिलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कोणत्या संघटना त्या अर्बन नक्षल आहेत त्याची माहिती सरकारने दिली पाहिजे, ती यादी दिली पाहिजे अशा पद्धतीचं मी पत्र काल दिलेलं आहे। अजूनपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही। आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्यापासून घाबरली का आहे? त्यांना कोणत्या नाही कोणत्या प्रश्नांमध्ये गुंतवण्याचा सातत्यानं प्रयत्न करणे। आता भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्सल होते या ठिकाणी असं त्यांनी म्हटलं, पण मला आठवतं की देशाच्या संसदेमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनीच सांगितलं की या देशातला नक्षलवाद आता संपला आहे। मग याला काय म्हणायचं आम्ही? काठमांडूचं कौतुक फार होतं भारतीय जनता पक्षाला आणि RSSला, एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून। मग तुम्ही ते वाचवायला पाहिजे होतं ना। नेपाळशी आणि आपले भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक संबंध असतील आणि तिथे भारतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल, त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातील मोदींची धोरणं आहेत। नेपाळसारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश। भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादाशी संबंधित लोकांचा सहभाग होता असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केलाय। आता ईव्हीएमच्या लढ्याचा संबंधही त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न होतोय। यातलं सत्य काय ते समोर यायलाच हवं।
रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.